सांगली शहरासह जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच नशेखोरांना चाप लावण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे आणि या पथकांमार्फत डार्क स्पॉटवर करडी नजर ठेवली जाणार आहे। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची पाळीमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगार मोक्कामधून बाहेर आलेल्या गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे। यापुढे गुन्हेगारांची तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। झुंडशाहीला ठोकून काढत कायद्याचा धाक या निमित्ताने निर्माण केला जाणार आहे। शहरातील डार्क स्पॉटवरील नशेखोर आणि हुल्लडबाजांवर हा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। त्यासाठी स्थानिक पोलिसांसह LCB विशेष शाखा, राखीव दल, जलद कृती दलाचा यात समावेश राहणार आहे। मंगळवारी मध्यरात्री उशिरा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते। डार्क स्पॉट असणाऱ्या ठिकाणी शामरावनगर, गावभाग, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट, वाल्मिकी आवास परिसरात जाऊन त्यांनी स्वतः पाहणी केली आणि यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, अरुण सुगावकर, सुधीर भालेराव यांच्यासह सांगली, विश्रामबाग, संजयनगर, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। गर्दीची ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी ओपन बार, नशेखोरांचा डार्क स्पॉट हेरले जाणार आहेत आणि या ठिकाणी पोलिसांची एक वेळेस फेरी नसून ठिय्या मारला जाणार आहे। त्या ठिकाणी असं कोणी दिसून आल्यास पोलिसांचा दंडुका त्यावर उभारला जाणार आहे आणि याची सुरुवातच आजपासून करण्यात आलेली आहे। सांगलीकर नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही मोहीम असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।